जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपण साध्या तव्यावरती असा जाळीदार डोसा बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक सिक्रेट टिप्स वापरायची आहे। ही सिक्रेट टिप्स वापरून आपला डोसा तव्यामधला असा जाळीदार होणार आहे। साध्याच तव्यामध्ये आपण अशा पद्धतीने डोसा करणार आहोत। आपल्या हाताचा तळवा आणि बोटे सुद्धा आरपार दिसतील। यामध्ये कलर तुम्हाला पिवळसर दिसते, पण यामध्ये पांढरा शुभ्र डोसा आपल्याला झालेला आहे। हे बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे। आता आपण पीठ बारीक करून घेतलेलं आहे। डाळ आणि तांदूळ, उडदाची डाळ आणि तांदळाचे आता मी भरपूर घेतलेलं आहे, त्यामुळे मी थोडंसं डोस्यापुरतं एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे। पीठ आपल्याला जेवढं लागते तेवढं अशा पद्धतीने मी मध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चिमट आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा। आता तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आपला साधा भाकरीचा चपातीचा तवा। यावर मी तेल सोडून घेतलेलं आहे आणि थोडंसं उलटानं फिरवून घेणार आहे, पसरवून घेणार आहे। अशा पद्धतीनं तेल बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपला तवा पण गरम झालेला आहे, उलटानं फिरवून घेतलेलं होतं। आपल्याला आता हे बॅटर, हे पीठ जे आहे पण काढलेलं ते ओतून घेणार आहेत आणि सगळीकडं पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि आपला पहिला डोसा असा बी मोडतो, पण दुसरा डोसा एकदम नॉनस्टिक तव्याच्या सारखाच आपला होणार आहे। बघू शकतात साध्या तव्यात आपला असा जाळीदार डोसा तयार झालेला आहे। आता इतके जाळी झालेली आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण टाकून घेणार आहोत आणि थोडंसं वाफ निघू देणार आहोत अशा पद्धतीने। आता ह्याच्या कडा सैल करा अशा उलटण्यानं आणि याला पलटून घ्या। अशा पद्धतीने मी याचे कडा सैल केलेले आहेत। बघू शकता आतून सुद्धा उलटानं फिरवणार आहे अशा पद्धतीने। याच्या कडा सैल झाल्यानंतर ना आपल्याला याला पलटून घेणार आहोत आपण। हे बघू शकता आपला अतिशय उत्तम असा पलटून झालेला आहे डोसा। तुम्ही बघा आपला डोसा अशा पद्धतीने पलटून झालेला आहे। आता याला व्यवस्थित भाजून आपला डोसा काढून घेणार आहोत। आता दुसरा डोसा करून घेणार आहोत आपण। असंच तेल फिरवून घेतलेलं आहे उलटाण्यानं। यावर आपलं बॅटर हे टाकून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने आणि याला असं पूर्ण कव्हर करणार आहोत आपण अशा पद्धतीने आणि फिरवून घेणार आहोत। आता यावर झाकण टाकून आपल्याला याला वाफ निघू द्यायची आणि आपला डोसा मग तयार झाला आहे। आता ह्याला पलटून घ्यायचा आहे। दुसरा डोसा अगदी सलग निघतो, अजिबात चिटकत नाही, फाटत नाही, काय नाही। एकदम उत्तमातला उत्तम आपला डोसा झालेला आहे। बघू शकता सहजरित्या आपला पलटता आलेला आहे हा डोसा। त्यामुळे नॉनस्टिक तव्याची गरजच नाही आपल्याला, आपण साध्या तव्यात पण करू शकतो। चला मी यावर पण वाफ काढून घेते आणि आपला असा जाळीदार डोसा तयार झालेला आहे। कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। थँक्यू।